शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत सुद्धा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। कर्जमाफीच्या संदर्भातले काही निकष आहेत ते बदलले गेले, त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसून येते। मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। राज्य सरकारने 2026 शेतकरी कर्जमाफी योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पूर्वी लाभापासून वंचित राहू शकणाऱ्या अधिक पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत बघा। 2 लाखापर्यंत पीक कर्जमाफी कायम राहणार आहे। पात्रतेच्या काही अटी मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अंमलबजावणीसाठी पुढील शासन निर्णय GR आणि सविस्तर माहिती सूचना देण्याची केल्या जात आहे। अशा प्रकारे सरकारने सांगितलेले आहे की सर्वांचे हे 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी 50,000पर्यंत प्रोत्साहन अनुदान देखील करण्यात येत आहे। आणि अशा प्रकारे सरकारने सांगितलेले आहे की राज्य सरकारने की कर्जमाफी योजनेतील काही अटीमध्ये बदल आहे। अधिक पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे। तर हे पैसे जे आहेत ते 30 जुलैपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हळूहळू येण्यास सुरुवात होणार आहे। अधिक अपडेटसाठी आपल्या या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।